महासत्ता असलेला अमेरिकेला देखील धर्माच्या नावावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे। अमेरिकेसारख्या देशातील पक्षांना आता धर्माचा आदर घ्यावा लागत आहे। जगामध्ये अनेक धर्म आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मोठे असलेले धर्म ख्रिश्चन धर्म, त्यानंतर मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म, यहुदी धर्म असे 4 ते 5 मोठे धर्म आहे आणि जगामध्ये सर्वात जास्त या धर्मांचे देश आहेत। आख्याती देशांमध्ये आपण बघितलं, कट्टरवादाला बळी पडून अनेक देशांचे वाटोळे झाले आहेत। आख्याती देशांमध्ये अनेक धर्म हे कट्टरवादी समर्थकांचे असल्यामुळे ते देशांचे वाटोळे झाले आहेत। कट्टरवाद हा घातक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कट्टरवाद हा अफूच्या गोळीच्या नशेसारखा आहे। त्यामुळे धर्म कुठलाही असो, कट्टरवाद हा घातक आहे। परंतु आखाती देशांमध्ये अनेक देशांचे वाटोळे झाले। आजही त्या ठिकाणी मृत्यू हा कधी येऊ शकतो। बॉम्ब ब्लास्ट, धमाके, अतिरेकी कारवाया अशा अनेक घटनांमुळे तेथील त्या देशांचे जीवनमान धोक्यात आले आहे। परंतु अमेरिकेसारख्या आर्थिक जागतिक महासत्ता असलेल्या देशातील पक्षांना सुद्धा धर्माचा आता आदर घ्यावा लागत आहे। अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीला वेग आला आहे। या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे देखील या ठिकाणी निवडणुकीत आहेत। ट्रम्प विजयी झाल्यास ख्रिश्चन धर्म बळकट होईल असा समर्थकांचा विश्वास आहे। 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियातील हल्ल्यात ट्रम्प वाचले। ईश्वराने ट्रम्प यांना वाचवले, नाहीतर अमेरिका नेस्तनाबूत झाला असता। ईश्वराने ट्रम्प यांना वाचवले आहे, नाहीतर अमेरिकेला गोळीपासून कोणी वाचवू शकलं नसतं। ट्रम्प यांच्या जाहीर सभेची सुरुवात आता प्रार्थनेने होते। ट्रम्प निवडणुकीमध्ये प्रचार करत असून त्यांच्या सभा देखील प्रार्थनेने होत आहेत। ट्रम्प विजयी झाल्यास ख्रिश्चन धर्मास बळकट येईल असा समर्थकांना वाटते। फॉक्स न्यूजवर ट्रम्प स्वतः म्हणाले, गोळी सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी झाडण्यात आली होती, त्यातून मी वाचलो। बायबलची आयत 6.11 चा हवाला देऊन म्हटले की तुम्ही परमेश्वराची सर्व आयुधे सोबत घ्या, जेणेकरून तुम्ही सैतानाच्या विरुद्ध उभे राहू शकेल, असं ट्रम्प म्हणाले होते। आता ट्रम्प यांच्याच पूर्वीच्या मंत्रिमंडळातील बाप्टिस्ट लीडरशिप सेंटरचे कार्यकारी संचालक तथा ट्रम्प प्रशासनातील तत्कालीन संरक्षण मंत्री विल्यम वुल्फ म्हणाले की ईश्वराने गेल्या आठवड्यात केवळ ट्रम्प यांनाच नव्हे तर राष्ट्रालाही वाचविले आहे। जागतिक महासत्ता असलेल्या देशांमधील राजकीय पक्ष देखील आता धर्माचा आधार घेऊन निवडणुका लढवित आहे। त्यामुळे आता प्रत्येक देशात धर्म ही राजकीय पायरी बनत चालली आहे। राजकीय सत्ता मिळवण्यासाठी धर्मकारण आता पुढे येताना आपणास पाहावयास मिळत आहे। धर्मातून राजसत्ता मिळवण्याचे प्रयोग आता अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात सुद्धा होताना दिसत आहे। आजच्या चर्चेत इतकंच। धन्यवाद।